मयूर साबळेंच्या सतर्कतेमुळे कुत्र्याचे हल्ले टळले. पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचे रेस्क्यू केल्याने अनेकांचे जीव वाचले. जालना शहरातील जुना जालना भागात गुरुवारी दुपारी मोकाट कुत्र्याने उच्छाद मांडल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 30 ते 40 जणांना कुत्र्याने चावा घेत जखमी केलं होतं. त्यामुळे सामाजिक जाणीवेतून उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक सर्पमित्र मयूर राजेंद्र साबळे यांनी कुत्र्यावर तब्बल 6 तास पाळत ठेवून त्याचे रेस्क्यू केले आणि महापालिकेच्या ताब्यात दिले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचलेत. घायाळनगर परिसरात या कुत्र्याने नागरिकांना चावा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाउन हॉल, बाजार गल्ली, आनंद स्वामी गल्ली, शनी मंदिर मार्गे गांधी चम्मन ते रेल्वे स्टेशन रोड या परिसरात तो चावा घेत भटकत होता. मात्र मयूर साबळेंच्या सतर्कतेमुळे कुत्र्याच्या नागरिकांवर होणारे पुढील हल्ले टळले असून अनेकांचे जीव वाचलेत. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही कुत्र्याने चावा घेतल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींची संख्या झपाट्याने वाढू लागली. काही जखमींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. सायंकाळपर्यंत रुग्णालयात एकामागोमाग एक जखमी दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. तसेच महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या प्रक्रियेत व्यस्त असल्याने नियंत्रणेवर ताण येत होता. या गंभीर परिस्थितीत उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक आणि सर्पमित्र मयूर साबळे यांनी पुढाकार घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला. दुपारपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी कुत्र्यांवर लक्ष ठेवत तो ज्या भागात जात असे त्या भागात नागरिकांना सतर्क केले. त्यामुळे पुढील संभाव्य हल्ले टळले आणि अनेकांचे प्राण वाचले. रेस्क्यूसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसतानाही साबळे यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. वन विभागाचे अधिकारी घुगे आणि श्रीमती फुले यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सुट्टी आणि मनुष्यबळाच्या अडचणी असूनही त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांच्याशी संपर्क साधून डॉग रेस्क्यू टीमची माहिती घेण्यात आली. अखेर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मयूर साबळे आणि त्यांच्या पथकाने कुत्र्याचं सुरक्षित रेस्क्यू केले. त्यानंतर कुत्र्याला महापालिकेच्या संबंधित रेस्क्यू टीमकडे सुपूर्द करण्यात आले. नमस्कार. आम्ही मतदानाची पाहणी करत असताना आम्हाला एक कॉल आला की भरपूर लोकांना कुत्रा चावलाय म्हणून. मग आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन त्याची पाहणी केली तर कमीत कमी 10-12 जणांना ऑलरेडी पहिले चावलेला होता कुत्रा तो. आणि जसे जसं एक पेशंट येतच होता. मग तसं नंतर आमचे मोरे सरांनी, अच्युत मोरे सर आहेत, त्यांनी माननीय कलेक्टर मॅडमला सांगितलं की अशी अशी सिच्युएशन आहे. माननीय कलेक्टर मॅडमनं सांगितलं की त्याला रेस्क्यू करा, कोणाला जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतरून मॅडमनं जसं सहकार्य केलं त्यानंतर वन विभागांना पण कळवण्यात आलं. त्यांनी व्हॅन असेल किंवा जाळी उपलब्ध करून देण्याचं पण सांगितलं. उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केला. फुले मॅडम असतील, परत घुगे साहेब असतील वनरक्षक, त्यांनी पण सहकार्य केलं आम्हाला. मी त्या कुत्र्यावरती दुपारपासून आणि लोकांना सांगत होतो की हा कुत्र्यापासून दूर राहा, याच्यापासून धोका आहे, हा रॅबीज बाधित आहे म्हणून. त्याच्यानंतर महापालिकेचे जे आपले गिराम सर आहेत त्यांनी पण सहकार्य केलं. त्यांनी त्यांची लगेच रेस्क्यू टीम पाठवली महापालिकेची आणि त्याला सुरक्षित आम्ही पकडलं. त्याच्यामध्ये गोरे साहेबांनी पण सहकार्य केलं. त्यांनी टीम पाठवली त्यांची, त्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू केलंय. आता पुढील त्याची प्रोसिजर हे महापालिका करतील. आम्ही त्याला सुरक्षित जनतेला सांगितलं कसं त्याला हे करता येईल, आम्ही काळजी घ्यायचं त्यांना सांगितलं आणि पुढील हे महापालिका त्याला हे करते. तो सुरक्षित त्याला पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यापासून आता जनतेला सांगणं आहे की त्याच्यापासून आता काही धोका नाही. सगळ्यांनी ज्यांना कुत्रा तो बाईट झालेला आहे त्यांनी सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी. सध्या तरी आता रॅबीज बाधित तो कुत्रा सुरक्षितरित्या पकडण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना एक विनंती आहे, सगळ्यांनी काळजी घ्या. ज्यांना बाईट झाला आहे त्यांनी त्याच्यावर उपचार व्यवस्थित आणि वेळेवर घ्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धोका आता सध्या तरी कुठे नाही आहे. त्याला सुरक्षितरित्या पकडलेला आहे. माझं नाव मयूर राजेंद्र साबळे.